Hello dear students, in today's lecture we are going to start the next concept from this chapter, magnetic effect of electric current. Students, in the previous video we have seen how current flow is responsible for the production of heat, that is heating effect of electric current. Now let us see how this current flow is responsible for development of magnetic field in the particular conductor. ॲक्च्युली स्टुडंट्स ही जी कन्सेप्ट आहे ती आपण 8th स्टँडर्ड्समध्ये डिटेल शिकलेले आहे. बट आता इथे या चॅप्टरमध्ये याच्याशी रिलेटेड फर्दर नॉलेज आपल्याला घ्यायचं आहे आणि म्हणून थोडंसं बेसिक नॉलेज आपण आधी रिफ्रेश करूया आणि मग त्याच्याशी रिलेटेड पुढचा पार्ट जो आहे तो बघूया. आता इथे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल की जेव्हा केव्हा कोणत्याही कंडक्टरमधून करंट फ्लो होतो तर ड्यू टू दॅट फ्लो ऑफ पर्टिक्युलर करंट मॅग्नेटिझम इज इंड्यूस्ड इन दॅट कंडक्टर की ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आठवली इलेक्ट्रोमॅग्नेटिझमची कन्सेप्ट कशाला म्हणायचं तर ड्यू टू फ्लो ऑफ करंट मॅग्नेटिझम इज इंड्यूस्ड इन द कंडक्टर, इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम कन्सेप्ट वॉज पुट फोर्थ बाय सायंटिस्ट हॅन्स ओरस्टेड. सो या सायंटिस्टनी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिझमची कन्सेप्ट सांगितली आणि त्यांच्या ऑनरमध्ये हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे प्रोड्यूस झालेलं त्याची इंटेन्सिटी ही ओरस्टेड या युनिटमध्ये आपण काउंट करतो. आता याच्याशी रिलेटेड एक ॲक्टिव्हिटी आपण जे 8th स्टँडर्डमध्ये शिकलेली होती की एक छोटासा आयर्नचा जो मोळा म्हणतो खिळा आपण आयर्न नेल त्याच्या भोवतीनं जेव्हा आपण एखादी वायर गुंडाळतो तर तेव्हा त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम इंड्यूस होतं हे आपण बघितलेलंच होतं. आता इथे आपल्या टेक्स्टबुकमध्ये काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघूया. इथे तुम्हाला दिलं आहे एक मेटल वायर घ्यायला सांगितली आहे थोडीशी जास्त थिकनेस असणारी आणि ह्या मेटल वायरच्या 2 एंड्समध्ये आपल्याला आपलं रेग्युलर जे सर्किटचे कंपोनंट्स असतात ते जोडायचे आहेत. या मेटल वायरच्या शेजारी आपल्याला एक मॅग्नेटिक नीडल ठेवायची आहे ऑन अ स्टँड. आता जेव्हा तुम्ही हे सर्किट कंप्लीट कराल, सर्किट कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बटन ऑन करता तर ड्यू टू द फ्लो ऑफ करंट काय होणार, हे पर्टिक्युलर जो कंडक्टर आहे इट विल ॲक्ट ॲज अ मॅग्नेट ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हटलं. आता बघा ड्यू टू धिस इट विल ॲक्ट ॲज अ मॅग्नेट आणि हे पण मॅग्नेट, हे देखील ही मॅग्नेटिक निडल हे देखील मॅग्नेटच असते. त्याचे नॉर्थ पोल साऊथ पोल सपोज हे आहेत 2. सो आता 2 मॅग्नेट्समध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार आणि ही मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्शन दाखवणार, मूव्हमेंट दाखवणार. कधी जेव्हा ह्याच्यातून करंट फ्लो होणार. तुम्ही करंटच्या परत सोर्स बंद कराल, बटन ऑफ जेव्हा कराल तेव्हा परत ही निडल त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येणार. सो करंट फ्लो जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा हे मॅग्नेट म्हणून ॲक्ट करेल आणि ड्यू टू दॅट मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड. त्याच्या भोवतीनं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे माहिती आहे ना, तुम्ही मॅग्नेट बघितलं आहे बघा, मॅग्नेटच्या जवळ एखादा मॅग्नेटिक सबस्टन्स किंवा दुसरा मॅग्नेट जेव्हा आपण जवळजवळ आणतो तर जसं जसं त्या मॅग्नेटच्या आपण जवळ येतो तसा तसा तो जास्त स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होऊ लागतो मॅग्नेटकडे. तर तो जो रिजन असतो की नाही मॅग्नेटच्या शेजारचा जवळचा त्याला म्हणायचं मॅग्नेटिक फील्ड आणि म्हणून तशा पद्धतीचं मॅग्नेटिक फील्ड ह्या कंडक्टरच्या आजूबाजूला देखील प्रोड्यूस होतं. आलं लक्षात. सो ही ॲक्टिव्हिटी झाली. आता या ॲक्टिव्हिटीचा यूज करून आपण बघितलं की हाऊ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इज प्रोड्यूस्ड. करंट फ्लोमुळे मॅग्नेटिझम कसं प्रोड्यूस होतं हे आपण बघितलं. आता स्टुडंट्स याच्याशी रिलेटेड तुम्हाला अजूनही एक ॲक्टिव्हिटी बघायची आहे की जिचा यूज करून आपल्याला एक छोटासा लॉ जो आहे तो फॉर्म करायचा आहे. काय ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला 2 टाईप्सनं दिलेली आहे. एक म्हणजे तुमचा जो कार्डबोर्ड पेपर असतो त्या कार्डबोर्ड पेपरवरती आपली मॅग्नेटिक निडल ठेवायला सांगितली आहे आणि सेम ॲक्टिव्हिटी आयर्न फिलिंग्स ज्याला आपण लोखंडाचा चुरा म्हणतो तर ती घेऊन देखील तुम्ही करू शकता. तुम्ही घरामध्ये देखील ही ॲक्टिव्हिटी इझिली परफॉर्म करू शकता. काय ॲक्टिव्हिटी आहे बघूया. आपला जो रेग्युलर कोणताही एक जाड असा कार्डबोर्ड पेपर घ्यायला सांगितला आहे तुम्हाला. याच्या सेंटरला होल आपल्याला करायचं आहे
आणि त्या होलमधून आपली एक नॉर्मल जी कॉपर वायर असते, सर्किटमध्ये आपण जी रेग्युलर जोडतो ती वायर घ्यायची आणि त्या वायरच्या 2 एंड्समध्ये सेल और बॅटरी जोडायची आणि प्लग की, बाकी रेजिस्टर वगैरे दिलेलं आहे, पण हे एवढे 2 बेसिक कंपोनंट्स आहेत, एवढे जोडले तरी आपलं सर्किट हे कंप्लीट होतं. सो तुम्ही जेव्हा घरी जर परफॉर्म कराल तर एवढे कंपोनंट्स तुमचे तिथे असणं हे मस्ट आहे. आता काय होणार तर जेव्हा आपलं सर्किट कंप्लीट होईल करंट ह्याच्यातून फ्लो होणार. आता काय सांगितलं आहे बघा, हे जे कार्डबोर्ड पेपर आहे आपला, तर त्या कार्डबोर्डवरती आयर्न फिलिंग्स, लोखंडाचा चुरा तुम्हाला पसरायचा आहे. आणि जेव्हा याच्यातून करंट पास होईल, ही जी वायर आहे ना त्याच्यातून जेव्हा करंट पास होईल, इट विल स्टार्ट ॲक्टिंग ॲज लाईक अ मॅग्नेट, बरोबर. आणि जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मॅग्नेटच्या भोवतीनं मॅग्नेटिक फील्ड फॉर्म होतं आणि हे जे तुम्ही आयर्न फिलिंग्ज स्प्रेड केले ते एका कॉन्सेंट्रिक मॅनरमध्ये, अशा पद्धतीने सर्क्युलर मॅनरमध्ये ह्या कार्डबोर्डवरती अरेंज झालेले तुम्हाला दिसून येतील. ओके. जेवढा स्ट्रॉंग करंट तुम्ही याला सप्लाय करणार आहात तेवढं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इथे तयार होईल. आणि अर्थातच जेवढा जास्त जाड तुम्ही कंडक्टर घेणार, मेटल घेणार, तेवढा देखील स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड, कारण जास्त करंट तयार होणार तिथे आणि जास्त स्ट्रॉंग असं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. जेवढा जास्त करंट तुम्ही सप्लाय कराल तेवढं स्ट्रॉंग, आणि जेवढा तुमचा कंडक्टर जाड असेल, मोठा असेल, तर तेवढा ह्या जे मॅग्नेटिक फील्ड जे प्रोड्यूस होणार आहे ते स्ट्रॉंग असेल. तुम्ही करंटचा सप्लाय कमी करून मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ कमी करू शकता आणि वाढवून ती स्ट्रेंथ तुम्ही वाढवू शकता. आता स्टुडंट्स बघा, ही एक ॲक्टिव्हिटी झाली. तुम्हाला इथे मॅग्नेटिक निडल पण ठेवून तुम्ही हे परफॉर्म करू शकता. जसा जसा करंट फ्लो होऊ लागेल तसं तसं ती मॅग्नेटिक निडल याच्या भोवतीने अशाच पद्धतीने सर्क्युलर मॅनरमधून मूव्ह होते, हे तुम्हाला बघायला मिळेल. सो हा झाला आपला जी ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितलेली आहे ती. आता या ॲक्टिव्हिटीवरती बेस्ड आपल्याला एक रूल बघायचा आहे आणि तो रूल आहे राईट हँड थंब रूल. फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल. स्टुडंट्स, या चॅप्टरमध्ये आपल्याला फ्लेमिंग्सनंच सांगितलेले 3 रूल्स किंवा लॉ जे आहेत ते बघायचे आहेत. आणि तिथं तुमचं हमखास बरेचदा कन्फ्युजन होतं की राईट हँड थंब रूल कोणता, लेफ्ट हँड रूल कोणता, राईट हँड रूल कोणता. तर जसे जसे ते रूल्स आपण शिकत जाऊ तसं तसं ते लक्षात ठेवायच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगत जाणार आहे. आता आपण पहिल्यांदा आज बघूयात राईट हँड थंब रूल काय आहे. हा रूल या ॲक्टिव्हिटीवरती बेस्ड आहे. काय सांगितलं बघा या रूलमध्ये की तुमचा जो राईट हँड आहे, ह्या राईट हँडमध्ये तुम्ही एखादा करंट कॅरिंग कंडक्टर, मेटल रॉड घ्या, कोणताही कंडक्टर म्हणजे मेटल लक्षात आहे ना तुमच्या. सो एखादा करंट कॅरिंग कंडक्टर तुम्ही हातात धरलाय असं इमॅजिन करा. लगेच म्हणू नका शॉक बसेल मॅडम करंट कॅरिंग कंडक्टर हातात धरलाय म्हणून. इमॅजिन करूयात आपण की हा कंडक्टर स्ट्रेट आहे आणि आपण आपल्या राईट हँडमध्ये पकडलेला आहे. कसा पकडलाय तर आपला जो थंब आहे तो अशा पद्धतीनं वरच्या डायरेक्शननं ठेवलेला आहे आणि जी बाकीची बोटं या कंडक्टर भोवतीनं आपण लपेटलेली आहे. सपोज you are holding a current carrying straight conductor in your right hand in such a way that the thumb points upward and the fingers are curled around the conductor. Then तो जो अंगठा आहे की नाही आपला, दिस थंब शोज द डायरेक्शन ऑफ करंट अँड द कर्ल्ड फिंगर्स शो द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता ही जे स्ट्रक्चर आहे ते याच्याशी कम्पेअर करून तुम्हाला सांगते, पटकन लक्षात येईल. आता बघा, हा जो कंडक्टर आहे तो म्हणजे हे आपला आतली जी वायर आपण घेतलेली होती ती आहे असं इमॅजिन करा. ह्या कंडक्टर भोवतीनं गुंडाळलेली बोटं म्हणजे ह्या भोवतीनं तयार झालेलं हे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हा जो आपला अंगठा आहे
तो करंटची डायरेक्शन दाखवतो, व्हेरॅज हे कर्ल्ड फिंगर्स जी आहेत ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतात. म्हणजे जेव्हा तुमचा रॉड ह्या पद्धतीनं तुम्ही ठेवलेला असता तर त्याच्या भोवतीनं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि त्याची डायरेक्शन कशी असते, त्या कंडक्टरच्या भोवतीनं गोलाकार सर्क्युलर पाथमध्ये हे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आलं लक्षात? सो दिस इज द फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल. स्टुडंट्स, जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये हा राईट हँड थंब रूल विचारला जातो तेव्हा हातात रॉड धरला आहे, हात दाखवायचे, अशी डायग्रॅम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जी दिली आहे ती काढायची नाही. तुम्ही अशी डायग्रॅम एक वेळ काढू शकताय, नुसता एक रॉड आणि त्याच्या भोवतीनं असं फील्ड तयार झालेलं आहे असं दाखवू शकताय, बट अजिबातच हाताची डायग्रॅम त्याच्यात दाखवायची नाही. त्याला मार्क्स तुम्हाला नसणार. उगाच तुम्ही 8 छानपैकी काढणार, मस्त हात वगैरे बोटं बिटं, आणि त्याला मार्क तर 0 मिळणार आहेत. तुमचे सगळे कष्ट वाया जाणार. सो जेव्हा राईट हँड थंब रूल, शक्यतो तुम्हाला डायग्रॅम ती काढली नाही तरी चालेल, 1 किंवा 2 मार्कांसाठी विचारला जातो, तर तुम्हाला सांगता येईल. परत एकदा रिपीट करते हा रूल. सपोज यू आर होल्डिंग अ करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर in your right hand in such a way that the thumb points upward and the remaining fingers are curled around the conductor. Then the thumb shows the direction of current and the curled fingers show the direction of magnetic field. असा हा फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल आहे की जो ह्या ॲक्टिव्हिटीवरती बेस्ड आहे. ओके स्टुडंट्स, नाव याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे तो देखील अशाच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करून त्याच्यावरती आपल्याला ते जे रूल्स आहेत ते शिकायचे आहेत. ते रूल्स आपण ह्याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये 1 by 1 बघूयात. तोपर्यंत इथेच थांबूया.